नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड बाजारपेठेतील रस्ता अंदाजपत्रकातील तरतुदीप्रमाणे न करता घाईगडबडीत ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आला. डांबरीकरणाचं काम शनिवारी सकाळी चंदगडच्या नागरिकांनी बंद पाडलं. यापूर्वीही मापदंडाप्रमाणे रस्ता करावा यासाठी 3 वेळा काम बंद पाडलं गेलं होतं. 9 एप्रिल 2024 रोजी ठेकेदार कंपनीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दिलेल्या लेखी आश्वासनाचे तिलारी गारगोटी हायवे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं न जुमानता नियमबाह्य रस्त्यांचं काम सुरू केल्याचा आरोप चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद कानेकर यांनी केला. चंदगड शहरात काँक्रिटीकरण रद्द करून डांबरीकरण करायचं ठरलं. त्यावेळी रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच दोन्ही बाजूची गटारे बांधणं, पाईपलाईन टाकणं, 4 मोऱ्या बांधणं आणि इलेक्ट्रिक खांबांचं शिफ्टिंग करणं या गोष्टींचा समावेश होता. त्यावेळी या कामांसाठीच्या पूर्ततेसाठी काम अडवलं गेलं होतं. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार चंदगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी येणार असल्यामुळं डांबरीकरणास हरकत घेतली गेली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात कंपनीनं लेखी पत्रातील आश्वासनाप्रमाणे काहीच केलेलं नाही आणि आता मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी डांबरीकरणासाठी कंपनीची मशिनरी चंदगड शहरात दाखल झाली. काही अंतरात डांबर पसरवलं जात असतानाच संतप्त चंदगडकरांनी काम बंद पाडलं. चंदगड अर्बनचे चेअरमन दयानंद कानेकर, संजय गांधी समितीचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट यांच्या नेतृत्वाखाली नागरिक जमले. चंदगड फाटा ते चंदगड दरम्यान 2 मोऱ्या बांधायच्या, त्या बांधलेल्या नाहीत. दुतर्फा गटारे बांधताना रस्त्याच्या मध्यापासून समान अंतर ठेवलेलं नाही, त्यामुळे काही लोकांवर अन्याय झालेला आहे. चंदगड बाजारपेठेतील रस्त्याच्या कामात रस्त्याखालील कोणतेही काम न करता थेट डांबरीकरणाचा थर वाढवून काम पूर्ण केल्याचा आभास निर्माण करण्याचा कंपनीचा डाव असल्याचा आरोप चंदगडकरांनी केला. जोपर्यंत मापदंडाप्रमाणे कंपनी रस्ता करणार नाही तोपर्यंत चंदगडकर शांत बसणार नसल्याचा इशारा दयानंद कानेकर, राजेंद्र परीट, प्रवीण वाटंगी व उपस्थित नागरिकांच्याकडून देण्यात आला आहे.